जय जिजाऊ, जय शिवराय. मित्रहो, काही लोक प्रसिद्धीसाठी वेगवेगळे फंडे वापरतात. कुणी समाजकारण करतं, कुणी राजकारण करतं, कुणी अनेक चळवळी चालवतं. काहीचं प्रामाणिकपणे असेल तर काहीचं अप्रामाणिकपणे असेल, पण कुठल्या तरी चळवळीत गेल्याशिवाय, कुठल्या तरी राजकारणात गेल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही किंवा मोठेही होता येत नाही. पण आता एक आपल्या महाराष्ट्रामध्ये नवीन फंडा तयार झाला आहे. प्रसिद्धीला जर यायचं असेल, वर्तमानपत्रात, यूट्यूबवर, टी व्हीवर चमकायचं असेल, मीडियासमोर मुलाखती द्यायच्या असतील, तर जरांगे पाटलाच्या विरोधात गरळ ओकायची. यापूर्वीही झाले. मग ते बावस्कर असेल, ते वडापाव हाक्या असेल, तो बहिर ससाना असेल, तो वाघचोऱ्या असेल, आणि आता त्यात भर पडली जे काही काळापूर्वी मनोज जरांगे पाटलांचे सहकारी म्हणून वावरत होते अशा कोटकरांची. हा कोटकर यानं पाटलांच्या विरोधात षडयंत्र रचलं म्हणून ज्या डॉक्टरला काळं फासलं, त्याच वेळी जरांगे पाटलांनी याला पुरतं धुतलं होतं. असले धंदे आपल्या चळवळीत चालत नाही, ते जरांगे पाटलांनी निपसून सांगितलं होतं. कोणाला काय वागायचं आहे, कोणाला कसं फुटायचं आहे, कोणाला काय बरळायचं आहे, त्यावर असं आपण निशब्द राहायचं, हा जरांगे पाटलाचा शब्द होता. आणि जर आपण तसं वागू लागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय, ही जरांगे पाटलांची कल्पना. जरांगे पाटील शिवछत्रपतींचा, शंभूराजांचा विचार वारसा जपतात. डॉक्टर बाबासाहेब महामानव आंबेडकरांचा विचारानं आणि लोकशाही मार्गानं आंदोलन करतात. हा बावळट पाटलांच्या नावावर, पाटलांच्या सोबत राहून, पाटलाचं नाव सांगून हजार हजार मजुराचं टेंडर मिळवतो आणि मजुराची कंत्राटगिरी करतो. एवढ्यावरच थांबत नाही. याचे कारनामे यापूर्वीही आम्हाला माहीत झाले, पण आम्ही काही काळ शांत होतो. जर पुरावेच द्यायचे असतील तर आमच्या मराठा सेवक टीमकडे एवढे पुरावे आहेत, वेळ आल्यावर ते उघडे करूच. विधानसभेच्या वेळी यानं बऱ्याच उमेदवाराकडून आमच्या 12-14 संघटना आहेत, आमच्या मराठ्यांचं 100% तुम्हाला मतदान करू, तुमच्या पाठीमागं उभं राहू, पाटील आपल्या शब्दाच्या बाहेर नाहीत, असं म्हणून लाखो रुपये उकळले. काय होतं याच्याकडं? कुठून आला फ्लॅट, कुठून घेतली गाडी, असे असंख्य कारनामे आहेत. एवढंच कशाला, जेव्हा आपलं काल परवा मुंबईला आझाद मैदानावर आंदोलन झालं, त्यावेळी याने एक स्टॉल उघडला होता आणि तिथेही पैसा गोळा करत होता. लोकांनी दिलेला माल, अन्नधान्य सामग्री विकून यानं लाखो रुपये जमवले. एवढंच नाही तर आपले समाज बांधव पावसात भिजत आहेत आणि त्यांना रेनकोट वाटायचे, तुम्ही प्रत्यक्ष देऊ नका, त्याचे पैसे इथं आपल्या स्टॉलला आणून जमा करा, जेणेकरून मी एकत्रित खरेदी केल्यानंतर ते कमी भावात मिळतील आणि ते आपल्याला समाज बांधवापर्यंत पोहोचता येतील. म्हणून याने पैसे वर्गणी गोळा केली. गावखेड्यातून अमाप पैसा आला. ही गोष्ट केली, पण समाज बांधवापर्यंत एकही रेनकोट गेला नाही. पाटलांना ही गोष्ट स्टेजवरच समजली. त्यावेळेस पाटलांनी नाव न घेता सांगितलं, कुणाच्याही नावावर, कुणाच्याही खात्यावर, कुणाच्याही म्हणण्यावर कुणालाही पैसे देऊ नका. आपल्याला कशाचीही गरज नाही. आपले समाज बांधव सक्षम आहेत. ते उभ्या उन्हात राहतील, पावसात राहतील, थंडीत राहतील, मिळेल त्या जागेवर बसतील, पण कुणाच्याही नादी लागू नका. हा इशारा जरांगे पाटलांनी त्यावेळेसही दिला होता. मग एवढं करून भागलं नाही, पण जो स्टंट केला होता डॉक्टरला काळं फासण्याचा, त्या डॉक्टर तारक यांच्यावरची केस आता बोर्डावर आली म्हणे. मग आता पाठीशी तर कोणी नाही.
पाटलांनी ज्या दिवशी पाटील दवाखान्यामध्ये होते त्या दिवशी भेटायला गेला, त्यावेळेस 100-200 लोकांसमक्ष पाटलांनी याला हॉस्पिटलच्या बाहेर काढलं. कारण पाटलांना चेहरे ओळखू येतात. ते काही काळ शांत राहतात, छत्रपतीप्रमाणे संयम ठेवतात, पण वेळ आली तर लगेच त्याला बाहेर हाकलायलाही भेट नाही. त्यावेळेस हा काय म्हणतो की जरांगे पाटलापाशी मान मरतात नाही, याला त्याला अरे तुरे करतात. खरा संघर्ष योद्धा मी आहे. 12 वर्षापासून चळवळ मी चालवली आहे. जरांगे पाटील कशाचे संघर्ष योद्धा, अशी वल्गन हा करतो. अरे ज्या माणसाच्या पाठीमागं 6 कोटी समाज आहे, तुझ्या पाठीमागं 6 छपरी तरी आहेत का, याचा विचार याच्याकडं नाही. मग आता ही केस बोर्डावर आली, मग आता उद्या कोर्टात काय होईल म्हणून सेटलमेंट करण्यासाठी हा डॉक्टर तारककडे पोचला आणि त्याला म्हणतो की आपण सेटलमेंट करूया, आम्ही चुकलो, मला आता उजडलं. जरांगे पाटील कसे जातीयवादी आहेत, जरांगे पाटलावर पुन्हा आरोप करायला तयार. आणि मग त्यांचा दुग्धाभिषेक करून पुन्हा एक नवा कट रचून त्याच्यामध्ये काही माणसं त्यांची नावं घ्यायची, नावं उघड करायची. आणि हा म्हणतो जरांगे पाटलाच्या भोवताल जो गोतावळा आहे त्यांना टेंडर मिळतात. अरे हरामखोरा, ज्या मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलाच्या विरुद्ध SIT लावली त्यामध्ये सुतळीचा तोडा तरी सापडला का? थोडंसं ब्रेन आहे का? नसेल तर डोक्यात एखादी चिप बसव आणि नंतर असे आरोप कर. तुला प्रसिद्धच व्हायचे ना, आमच्या लक्षात आले. असाच तो बावस्कर बावळ्या, ती संगीता वानखेडे लाचार, सर्वांनी करून पाहिले. प्रसिद्धीसाठी, वडापाव तिकटासाठी, पाकिटसाठी. तुम्हाला प्रसिद्धी मिळत नाही ना, मग प्रसिद्धी मिळवायची तर काय? एक ते शरद पवारचं नाव घेतल्याशिवाय राजकारण करता येत नाही आणि जरांगे पाटलाचं नाव घेतल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही. जेव्हा जरांगे पाटलावर टीका करसाल तेव्हाच मीडियावाले तुमच्या जवळ येणार, तुमच्या मुलाखती घेणार. हा याचा कुटील धंदा. हा संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटलांची बरोबरी करतो, गळ्यातली माळ दाखवतो. अरे जरांगे पाटील जातीवादी नाही आहेत. तुला कोण म्हणा जातीवादी? जरांगे पाटील मराठा समाजाच्या आपल्या लढ्यासाठी लढत आहेत. जर जातीयवादी असते तर संपदा मुंडे प्रकरणामध्ये, महादेव मुंडे प्रकरणामध्ये ज्या व्यक्तींनी 1 तासाभराच्या आत SIT स्थापन करायला हवी, दिल्लीला शौर्य पाटलाची, गृहमंत्री अमित शहाने 1 तासामध्ये SIT स्थापन केली. या माणसामध्ये जातीयवाद नाही. काल MPSCच्या मुलांच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं, तात्काळ पाटील गेले. ज्या मुलांना रोडवर सुद्धा उभं राहिलं जात नव्हतं, कुठला जमाव होत नव्हता, त्यावेळेस 40,000 ते 1,00,000 विद्यार्थी 24 तास थांबल्यानंतर एकाही पोलिसांनी त्यांना हात लावला नाही. कुठलाही अत्याचार झाला नाही, कुठलाही लाठीचार्ज झाला नाही. तिथं काय केवळ मराठा विद्यार्थी होते, 12 बलुतेदार नव्हते, 18 पगड जातीचे नव्हते, OBCचे नव्हते, दलित, विमुक्त, मुसलमान हे विद्यार्थी होते का नाही? मग कुठल्या तोंडानं, तुला तोंड तरी आहे का जरांगे पाटलाला जातीवादी म्हणायला? का त्या धनुमुंड्याकून किंवा त्या कराडकून काही सुपारी मिळेल तुला 4-2 लाखाची? कदाचित असंही असू शकतं. पण एक लक्षात ठेवा कोटकर, यापुढे जर तुम्ही जरांगे पाटलावर बरळाल तर तुम्हाला उत्तर देण्याची वेळ आता आलेली आहे. आमच्याकडे तुमच्यासाठीचे भयंकर आमच्या मराठा सेवक टीमकडे पुरावे आहेत. त्या पुराव्यानुसार तुमची पाठपुरावा करायला आम्ही तयार आहोत. तोवर जय जिजाऊ, जय शिवराय. पटलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्व मित्रपरिवारापर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या, म्हणजे हा कोटकर एक नवा काळा विदूषक जरांगे पाटलावर बरळायला लागला आहे, त्याची दखल घ्या.